जो संघ विजय संपादित करेल तो आजच्या दिवसाचा विजेता असेल. कालच्या दिवसाचा जर आपण खेळ पाहिला तर कालच्या दिवसामधून एकमेव संघ पाहिला ज्या संघानं बलाढ्य संघाला पराभूत करून कालच्या स्पर्धेचा विजेता संघ पाहिला बंद्र्या मारुती काल्हेर. षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज विजय. स्ट्राइक रोटेट करतोय बॅट्समन नीलम. पहिल्या सामन्यामधून खरोखर अतिशय प्रथम उत्कृष्ट कामगिरी नीलमच्या बॅटमधून पहिली तब्बल 4 चौकार ज्याच्या बॅटमधून देखील पाहिला, एक षटकार देखील पाहिला होता आणि पहिल्या सामन्यामधून देखील स्पर्धेचा मानकरी ठरला होता. विजय पहिला चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडू जागेवर होतो, कुठल्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव चेंडू जातोय, धावसंख्या स्थिर आहे. मात्र एकमेव सामना आपण पाहिला होता साई कृपा डुंगे आयोजित या दोन संघामधून. मात्र त्या ठिकाणी कारविली संघ सहजगत्या कारविली संघाला पराभूत केलं होतं राहणार संघानं. मात्र तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. बघूया या ठिकाणी मात्र एक मोठा प्रहार निश्चितच पाहिला होता नीलम नाईक याच्या बॅट मधून. आपण खराब क्षेत्ररक्षण देखील केलं जातं, चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार देखील मिळतोय. चौकार आणि नीलम आपला वैयक्तिक अकाउंट वर करतो. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्येमध्ये बिनबाद 4. षटक क्रमांक पहिला चेंडू डॉट पाहिला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर थोडासा अटॅक पाहिला आपण फलंदाज नीलम याच्या बॅट मधून. आपण चेंडूला सुंदर साऊंडरीचा फटका देखील पाहिला होता. चेंडू थोडासा लँड निश्चित झाला होता, म्हणजे क्षेत्रफळ तो चेंडू जज करता आला नव्हता. त्याकडे पप्पू पाटील या देखील आपण पाहिलं होतं, चेंडूला अडवू शकला नाहीये. चेंडू सीमाच्या बाहेर चौकार येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विजय. आता मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे, चेंडू जागेवर राहतो, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, सेफ लँड झालं होतं. एक धाव घेण्याची संधी, एक धावणी संघात धावसंख्या पुढे सकते 5. आता मात्र स्ट्राइक रोटेट करतोय निवासमान संजय. खास करून संजयच्या बॅटमधून आपण स्विचिटचे फरके जास्त पाहतोय. एजी स्पोर्ट्स निंबोली जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमधून कारविली संघाने मात्र अव्वल दर्जाची कामगिरी केली होती. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. वारंवार आज संतोषाच्या माध्यमातून थोडशा आपण चुका पाहतोय. अपलीवर चेंडूला सुंदरसं अप ड्राईव्हचा फटका आपण पाहिला होता. इनफिल्ड मधून संतोषाला थोडंसं आपण पाहिलं होतं, क्षेत्ररक्षण करताना थोडंसं मिसफिल निश्चित झालं होतं आणि ज्या ठिकाणी एक धावा ठिकाणी 2 धावा कन्वर्ट झाल्या होत्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 7 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. स्ट्राइक रोटेट करतो संजय. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट ऑन पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडू मात्र बीट करतो क्षेत्ररक्षक बालचंद याला. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा येतोय चौकार. बीट करतो क्षेत्ररक्षण बालचंद, चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 11 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं फुलेंचा चेंडू ऑफसाईडचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्डमॅनला जातो, अरुंद कार्पेट चेंडू जातोय, हळूहळू मार्गस्थ होतोय. तर आउटफील्ड मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत सहजगत एक 2 धावा काढण्याची संधी. या 2 धावांची संख्या धावसंख्या 13 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज पाहतोय, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाहीये. पाणी लागत असेल तर मैदानामध्ये घेऊन जायचं आहे.
बंद्र्यामारुती काल्लेर या संघाला देखील विनंतीशील आपण आल्याची आपण रिपोर्टिंग करायची आहे. बंद्र्यामारुती काल्लेर ज्यानं कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांना इम्प्रेस केलं असा संघ, कालच्या दिवसाचा विजेता संघ. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. धावसंख्या ती 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय प्रदीप. या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट टर्न पुढचा फटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. वन बाउन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केला जातो. दुसऱ्या धावेची मांग. नीलम नाईक याच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. थोडासा आपल्याकडे पद्धती चेंडू आपण निश्चित पाहिलं तर फलंदाज थोडासा शफल होता. चेंडूला ऑनसाईडला खेळलं जातं आणि चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाहीये तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांची संख्या धावसंख्या 15 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. फलंदाजाला थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आणि पिचपिती उचली घेतलेला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट गोलंदाज. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम फटका आहे. चेंडू मिड ऑफला आहे. झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न देखील आपण पाहिला होता गोलंदाज पप्पू याचा. झेल सुटतो, जीवदान मिळतं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद देखील आणि 2 धावा देखील मिळतील त्या फलंदाज नीलम याला. या 2 धावांनी संघात धावसंख्या 17 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं. निश्चित दोन्ही संघांनी स्पर्धेमधून अतिशय वर दर्जाची कामगिरी साधलेली आहे आणि दोन्ही संघांसाठी हा सामना देखील फार महत्त्वाचा आहे. अतिशय चांगला चेंडू क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू, वेगवान चेंडू होता. फलंदाज नीलम याला मात्र तो व्यवस्थित हाताळता आला नव्हता. पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र फुलेंचा चेंडू ऑनसाईडचा फटका, स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज या ठिकाणी धावचीत बाद होतोय नीलम. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा अवरता आले नाही आणि दुसरी धाव घेतल्यानंतर कुठल्या प्रकारचं कॉलिंग देखील झालं नव्हतं आणि एक महत्त्वाचा फलंदाज नीलम हा बाद होते. नेक्स्ट न्यू बॅट्समन कुंदन. एक धावेने संघात धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. षटक क्रमांक दुसरं. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पावलांचा रनअप घेताना प्रदीप. स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे. न्यू बॅट्समन कुंदन. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक. वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट फटका म्हणता येणार नाही आहे. थोडासा आत्मघातकी फटका होता. चेंडू एस्टॅनच्या मागे जातो. उत्तमरित्या गॅदर केला जातो. चेंडूला पहिला दुसरा फलंदाज महत्त्वाचा बाद होतोय कुंदन.
षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 प्रतिशत आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज अजय. हे समीकरण देखील आपण या अगोदरच्या सामन्यामधून पाहिलं होतं. अंजूर दिवा संघ प्रथम फलंदाजी करतात 2 षटकांच्या अगेन्स्ट, अर्थातच ज्या संघाच्या अगेन्स्ट त्यांच्या देखील 18 धावा झाली. त्याची मात्र अतिशय चांगला फटका आपण पाहतोय संदीप याच्या बॅटमधून. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका होता. चेंडू मिडऑफला जातोय. 1 बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 19. बंदऱ्यावरती काढलेला संघ आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. आता मात्र अतिशय खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा, पंचायतचं समांतर, धाव मिळते अवांतर. धावसंख्या की पुढे सकते 20. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, फुल लेनचा चेंडू होता. ऑफ साईडचा चांगला फटका देखील आपण पाहिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि जोपर्यंत आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत सहजगत्या एक धाव काढण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला एक धावेने कारिवली संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूला सुंदरसा हुक केलंय. चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणारा अप्रतिम दर्जेदार चौकार. या चौकाने सांगा धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 25. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय. धावसंख्या होती 25. थोडासा आपटेकर पद्धत चेंडूचा फलंदाज ऑन साईडला जातो. चेंडूला सुंदर हुकचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. लाजवाब फटका होता आणि चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जाणारा दणदणीत चौकार येतोय. धावसंख्या 25. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज अजय. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं फ्लिक करण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 25. या ठिकाणी मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन द ग्राउंड, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. क्रिकेटमधला सर्वात सेफ फटका आपण पाहिला. वाईडिश लॉंगॉन लॉंगॉन सरळ सीमेच्या बाहेर जाणारा दमदार षटकार देखील संदीप याच्या बॅटमधून येतोय आणि या 6 धावांची संख्या धावसंख्या पोहोचते 31 वर. 31. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फटक्यामध्ये आपण वजन पाहिलं. फटक्यामध्ये होतं वजन, धावा येतील अर्धा डझन. निश्चितच 31 धावा झालेली आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज साजिद मारतो अजय. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन संदीप. पुन्हा एकदा शॉट अँड पुल अँड व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. डे ऑफ कॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असं वाटलं तर जवळ जवळ चेंडू सीमाच्या बाहेर जातो की काय. आता काय जबरदस्त ॲपर्स बालचन याचं.
चंद्रकांत चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक चौथं गोलंदाज चंद्रकांत. लेफ्टन राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो गुरुनाथ. न्यू बॅट्समन. 3 षटकांच्या अंती धावसंख्या 31. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर आहे. चंद्रकांत चला प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. थोडंसं अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येण्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं बॅट कुठे रिलीज झाली होती ऑन साईडला. बंदऱ्यामध्ये काल्लेर संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या संघाचा संगणक आणि त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अगेन्स्ट आता मात्र अतिशय चांगला फटका ऑन साईडला चेंडू येतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्डमधून चांगलं कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या 32 वर पोहोचते. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 चेंडूमधून बघूया संघ कारविली कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. आता मात्र ही लाईन चुकीची आहे. लेक्स्टमच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. एक अवंतर धावणे संघात धावसंख्या एकीने पुढं सरकते. 33 डबल 3. फुललेन चेंडू ऑन साईडचा फटका आपण पाहतो. अरुंदी कार्पेट चेंडू मिडॉनला येतोय. चांगले क्षेत्रक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील, मात्र दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतोय गुरुनाथ. फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला तर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लाईन रीड करता आली नाही. चेंडू लाईनअप करू शकला नाही फलंदाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. त्रिफलाची फलंदाज बाद होते. क्लिंग बॉल.
4 षटकांची आणि ती धावसंख्या होती ती 35, बीजाचं लक्ष असेल ते 36 धावांचं. तर बघूया हे 36 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी केली जाते. उत्कृष्ट गोलंदाजी की उत्कृष्ट फलंदाजी याचं धावतं वर्णन करतील म्हणजे परमित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वेळेगाव ओ टू जेवण पाटील. धन्यवाद मोहनदादा भोईर. अमर कासने या संघाचे संघनायक नाना गोंदली यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. तसेच बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच रमेशदादा पाटील आपण जर उपस्थित झाला असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. नुकतीच मित्रांनो जी स्पर्धा झाली बंद्र्या मारुती चषक काल्हेर या संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. पहिल्यांदाच बघा अध्यक्ष चषक आपण बघितला त्या स्पर्धेमध्ये पैठणी साड्या हे खास आकर्षण राहिले त्या स्पर्धेचं. क्षेत्ररक्षक चांगली संकल्पना मी तर म्हणेन रमेशदादा पाटील यांची. दरम्यान आगमन झालेल्या व्यासपीठावर नाना गोंदली जे संघनायक आहेत अमर कासने संघाचे त्यांचं मी शाब्दिक शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपतालुका प्रमुख चषक 2022 मध्ये. या स्पर्धेचे सर्व आधारस्तंभ श्यामदादा चौधरी साहेब यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत.
खूप प्रभावित केलेलं आहे. चांगली कामगिरी केलेली आहे दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये. सलग या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो बंद्र्या मारुती काल्हेर या संघाने. काल सेमीफायनलमध्ये या संघाने धडक मारलेली आहे. संघाचे कोच रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची बघायला मिळते. उप तालुका प्रमुख चषक 2022 मध्ये दया भंडारी आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात एक मानाचा सन्मानाचा करंडक आहे सरवली गावाचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत श्यामदादा चौधरी साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मनपूर्वक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भारत पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू. फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसियत आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. जबरदस्त फटकेबाजी. प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काहीतरी योगदान निश्चितच फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये प्रदीप पाटील यांनी आपल्या संघाला दिलेलं आहे. एका सामन्यामध्ये तर सामनावीर देखील पहिल्या सामन्यामध्ये ठरला होता आणि बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 खणखणीत चौकार पेश केलेले आहेत. धावसंख्या 8. पुन्हा एकदा खोदून काढलेल्या चेंडूला ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 9 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे पहिल्या षटकामध्ये जागृत मराठा राहण आले संघाचे. जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार ठरणार आहे संघ. गोलंदाज सज्ज होते. भारत बॉलिंग मार्कवर संघाचा संघ नायक आहे. सामना करेल फलंदाज डावखुरा फलंदाज चंद्रकांत. चेंडू मात्र बघूया. स्विंग केलेला. व्हॉट अ शॉट. अफलातून फ्लॅट 6 षटकार. चंद्रकांत याची बॅट देखील चांगली तलपलेली आहे या स्पर्धेमध्ये. षटकारांनी अकाउंट ओपन करते. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 15 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये काय दमदार सुरुवात बघायला मिळते. फॅबलस स्टार्ट जागृत मराठा राहणार. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर दिले जाते. ईट का जवाब आप पत्थर से दिया जा रहा है. ठोसा ठोसा प्रत्युत्तर दिले जाते. हम भी किसी से कम नहीं. आणि काय कमालीचं प्रदर्शन आज बघायला मिळते जागृत मराठा राहणाऱ्या संघाचा. 15 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भारत याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना विशेष करून फलंदाज प्रदीप आणि चंद्रकांत टू ओपनर पेअर चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळून दिलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर भारत. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे प्रगती पथावर आहे आणि निश्चितच षटकातील 5वा चेंडू. चेंडूला मात्र बघूया ऑफिस टोस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष विनोद याचं चांगलं क्षेत्ररक्षण नाही रोखू शकत. एक धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 16. चांगली सुरुवात आहे. धडाकेबाज सुरुवात बघायला मिळते जागृत मराठा राहणाऱ्या संघाची.
पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा करेल, सामना करेल फलंदाज प्रदीप. चेंडू मात्र संधी होती एष्ट्यांच्या मागे झेल बाद करण्याची. बिग विकेट दुर्दैवीरित्या धावचीत बाद होते चंद्रकांत. त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय उपतालुका प्रमुख चषक 2022 या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे मेन ऑर्गनायझर श्यामदादा चौधरी साहेब यांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते संजय. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 1 बाद 16 अशी धावसंख्या आहे. मात्र निश्चितच चंद्रकांत हा दुर्दैवीरित्या धावबाद झालेला आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड यांचं गणित लगेचच तयार असते. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय बघा. चेंडूने अनपेक्षित उचली घेतली होती. अगदी फलंदाजाच्या कॅपवर चेंडू आदळला होता आणि एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू शिल्लक आहेत 17. धावांची आवश्यकता आहे 20. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट संजय. चेंडूला मात्र पिकअप शॉट खेळलेला आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे विनोद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजगत्या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. दिनेश आणि प्रदीप. प्रदीप मात्र चांगली खेळी साकारताना आपल्या संघासाठी खेळतोय. 11 धावांवर. धावसंख्या धावफलकावर वाढते 18 एका गड्याच्या मोबदल्यात. चेंडू मात्र बघूया अतिशय चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन दी ग्राउंड खेळला होता. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 24 आणि वर्ष 2022 ला प्रारंभ झालेला आहे. कमालीचा प्रदर्शन बघायला मिळते राहणाऱ्या संघाचा. चेंडू मात्र स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. स्लोवर बाउन्सर बघायला मिळते. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी हा चेंडू टाकला होता. गोलंदाज संजय याने निर्धाव चेंडूची समाप्ती. तब्बल 17 धावांवर खेळतोय प्रदीप सलामी लावून. धावसंख्या धावफलकावर कायम आहे ती 24. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला मात्र फाईन लेग ग्लान्स करण्याचा तिथे प्रयत्न केला होता. पंच सुनील मात्र यांचा इशारा होते व्हाईट बॉल. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावफलकावर 25. 11 धावांची अजून आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी सोपं समीकरण आहे. अगदी विजयाकडे आगेकूच करताना जागृत मराठा राहणार असं संघ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिस टाइम फटकाय बघूया. टॉप एज स्वतः गोलंदाज झेपावतोय. कॉट अँड बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन.
OUT. पंचवीस या धावसंख्येवर तब्बल 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीवीर आता मात्र तंबूमध्ये परतलेले आहेत. प्रदीप याला देखील परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. जिंकण्यासाठी आता धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज भालचंद्र येते. मागच्या सामन्याचा सामनावीर मात्र स्ट्राईकला फलंदाज असेल दिनेश. जो आडसर होता तो दूर गेलेला आहे. गोलंदाज संजय याने कॉटन बोल्ट चांगला झेल घेतला होता प्रदीप याचा. चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंट्सला अगदी सेन्सिबल क्रिकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय तिथे फलंदाज दिनेश. धावसंख्या वाढते दोबलकर 27. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 9 धावा. काल या स्पर्धेचा पहिला दिवस आपण बघितला. काल बंद्र्या मारुती काल्लेर या संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे आणि निश्चितच चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्याला बंद्र्या मारुती काल्लेर या संघाशी टक्कर द्यावी लागेल आणि पहिला सेमीफायनलचा सामना तो असेल प्रेक्षकांच्या माहितीकरिता. पण मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त काटेकी टक्कर 2 संघांमध्ये बघायला मिळते. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज संदीप तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. सामना करेल फलंदाज भालचंद्र. चेंडू मात्र बॅकफुटवर जाऊन अगदी अप्पर कटचा फटका खेळलेला आहे. फक्त मिळेल 1 धाव. जिंकण्यासाठी आता 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे 11 चेंडू आणि 8 धावा. अब 11 गेंदे बची है. 8 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. चेंडूला मात्र हुक केलेलं आहे. शफल होऊन चेंडू जाते सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण विनोद होता तिथे. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिळेल फक्त 1च धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 29. विजयापासून 7 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 7 धावा. गोलंदाज संदीप बॉलिंग मार्क वर सज्ज झालेला आहे. क्लीन बॉल. यू मिस. आय डेफिनेटली हिट. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. क्लीन बॉल. फलंदाज उत्कृष्ट परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि त्रिफलाबाद दांडी गुल. फलंदाज परतीचा प्रवास करावा लागलेला भालचंद्र याला. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावांची आवश्यकता आहे 7. भालचंद्र देखील निश्चितच या सामन्यामध्ये फारसं काही योगदान करता त्याला आलेलं नाही. फक्त 1 धाव आपल्या संघासाठी जोडली आणि त्रिफलाबाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय विजय. 9 चेंडू आणि 7 धावा. संदीप मात्र चांगली गोलंदाजी करते. तिसऱ्या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 3 चेंडू टाकले आहेत. 2 धावा खर्च केल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण आपल्या संघाला सफलता मिळवून दिलेली आहे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच सुनील मात्रे यांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू होता. जिंकण्यासाठी आता 6 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. सोपं समीकरण आहे. 9 चेंडू आणि 6 धावा. उलटा चेंडू होता.
क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. कुंदन गुड कॅच, फलंदाज बाद. बघा क्रिकेटमध्ये कधी कधी यॉर्कर चेंडूवर षटकार देखील लागताना आपण पाहतोय, तर खराब चेंडूवर फलंदाज बाद होताना देखील आपण बघितलेलं आहे. तेच बघायला मिळेल आता. फुलटॉस चेंडूवर फलंदाज झेलबाद झाला. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा फटका आहे आणि वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते दिनेशद्वारा. बघितलं होतं की गॅपमध्ये चेंडू अगदी बॅटच्या रडारमध्ये आला, परफेक्ट टायमिंग, आणि चेंडूला भिरकावून दिला होता. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक जबरदस्त खणखणीत चौकार पेश केलेला आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी जागृत मराठा रान आल्या संघाला. चेंडूला मात्र फक्त हलक्यात आणि खेळला होता. गॅपमधून एक्स्ट्रा कव्हर डीप सीमारेषेच्या बाहेर जाते. विनिंग चौकार, विजयी फटका दिनेशाच्या बॅटमधून आलेला आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जागृत मराठा राहणाले संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय बजरंग कारिवली. प्रदीप पाटील अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. जागृत मराठा राहणार या संघाचा प्रदीप पाटील हा ठरलाय सामनावीर. दुसऱ्यांदा